गुगल नोटबुक LLM यूज कसं करायचा? चला बघूया 3 स्टेप्स मध्ये. सो स्टेप 1, एक्झाम्पल. समजा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला असं वाटतंय की ह्या व्हिडिओ बद्दल प्रेझेंटेशन आणि क्विज क्रिएट करायचंय. तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओची लिंक घ्या. स्टेप 1. स्टेप 2, गुगल नोटबुक LLM ओपन करा. क्रिएट वर क्लिक करा. क्रिएट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं लगेच पॉपअप येईल. जर पॉपअप नाही आला तर तुम्हाला इकडे बघा ऍड रिसोर्सेस, इथे पण क्लिक करू शकता आणि इथे क्लिक केल्यानंतर तुमची जी वेबसाईटची किंवा युट्यूबची लिंक आहे ती इथे ऍड करा आणि पुढे ह्या ब्लू बटनवर क्लिक करा. सो स्टेप 3 मध्ये असं आहे ऑप्शन की तुमचं गुगल LLM जे काय तुम्ही लिंक किंवा वेबसाईट दिली त्याला रीड केलेलं असेल त्याने. आणि आता प्रेझेंटेशन बनवायचे 2 ऑप्शन आहे. एक, तुम्ही स्टुडिओ मध्ये जाऊन इथे डायरेक्ट स्लाइड डेक्स यूज करू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये इथे लिहू शकता. तर मला हा ऑप्शन बेस्ट वाटला. तुम्ही नक्की ट्राय करा. मी ह्याला सांगितलं क्रिएट प्रेझेंटेशन कंटेंट, मध्ये त्यांनी पहिला कंटेंट क्रिएट केला. ठीक आहे, जसं क्रिएट केलं तसं त्याला आयडिया आली, त्यांनी बनवायला पण चालू केलं. तर बघा इकडे प्रेझेंटेशन रेडी आहे. ठीक आहे, आणि खूप छान बनलेलं आहे. तसंच लगेच मी त्याला नंतर सांगितलं की ऍज पर द अबव प्रेझेंटेशन क्रिएट क्विज, तर त्याने क्विज पण क्रिएट केलंय. ते पण खूप छान आहे, ते पण मी वापरून बघितलं. हे बघा क्विज पण बनवलंय मस्त. ठीक आहे, सो ह्याला नक्की वापरा आणि टेस्ट करा.